हवा, पाणी, वनस्पती, प्राणी अशा निसर्गातल्या सगळ्या घटकांपासून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात, म्हणून त्यांना म्हणायचं नैसर्गिक साधन. त्यासाठी आपल्याला पाणी कुठून मिळतं? तर विहिरी, कूप, नलिका, तलाव, नदी, सरोवर हे पाण्याचे स्रोत आहेत, जे पावसाच्या पाण्याने भरले जातात. यातलं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, मात्र त्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रातनं त्याचं शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. प्रकाशाची गरज अन्न तयार करण्यासाठी असते. वनस्पतींच्या पानातला हिरवा रंग हरित द्रव्यामुळे असतो. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करायचं काम हरितद्रव्य करतं आणि मग ही रासायनिक ऊर्जा अन्नाच्या रूपामध्ये वनस्पतीमध्ये साठवली जाते. पुमंग हा नर घटक तर जायांग हा स्त्री घटक आहे. पुमंगातले परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडले की तिथे रुजतात, याला म्हणायचं परागण. परागकणापासून परागनलिका वाढत असताना त्यात पुयुग्मकं तयार होतात आणि ती अंडाशयामध्ये स्त्री युग्मकाशी संयोग पावतात, याला म्हणायचं फलन.